दुसरी गोष्ट, आपल्या क्षेत्रामध्ये आपण जे काही कर्म करतोय त्या क्षेत्रामध्ये आपण जर निपुण असलो, निष्णात असलो आणि त्या कर्मावर आपलं प्रभुत्व असेल, तर मग आपल्याला काय प्राप्त होतं? तर पुढची पायरी प्राप्त होते. मग ती कोणती? तर नेतेपणाचे तत्व तयाचे अंगी. ह्या कर्मामध्ये आपण निष्णात झालो, निपुण झालो, त्या पुढेही त्या कर्मावर आपलं प्रभुत्व निर्माण करण्याची ताकद आपल्या अंतरात निर्माण झाल्यानंतर त्या कर्माचं नेतेपण आपल्या अंगी लागतं. आपण त्या कर्माचं कर्तृत्वाचं नेतृत्व करू शकतो. इतकी त्या कर्म आपल्याला संधी प्राप्त करून देते. ती केव्हा येते? जेव्हा आपण त्या कर्मामध्ये निष्णात होऊ, विद्वान होऊ, निपुण होऊ, तेव्हा ती संधी प्राप्त होते. ती अनायसे प्राप्त होणार नाही. तिथे कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. ते सिद्ध केल्यावर यश, विजय, उन्नती आपल्याला प्राप्त होणार. किमान आपल्या कर्मामध्ये, किमान आपल्या व्यवहारामध्ये जो आपण करतोय त्यामध्ये निष्णात निपुण होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जे आहे त्यात भागलं. असं केल्यानंतर आज सुख आहे पण उद्याचा अंधार आपल्या मागे लागणार आहे, याचा विचार आपणच केला पाहिजे. याविषयी आपण बोललो. पुन्हा आपण दुसऱ्या भागामध्ये याविषयी संवाद साधू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करा. आपला प्रतिसाद हा व्हिडिओला अधिक रूपाने सशक्त करणार आहे. धन्यवाद.